हाय फ्रेंड्स, नमस्कार मित्रांनो. माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो. आता मी चाललो आहे गावी आणि चाललो आहे माझ्या रेग्युलर म्हणजे पहिला मी जायचो बरेच वर्षापूर्वी मी गेलो आहे गाडीनं. अशा गाडीनं चाललो आहे. आज प्रवास करणार होतो आपण ठाणा ते साकोळी, शिवाजीनगर किंवा गावतळे इथपर्यंतचा प्रवास. चल आजचा प्रवास मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. माझ्या चॅनलला की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि आता गावी जातो आहे म्हणजे गावचे व्हिडिओ येतीलच. असे व्हिडिओ बघत राहा शेवटपर्यंत, बनत राहा माझ्या व्हिडिओला प्रत्येक क्षणाला. थँक्यू मित्रांनो, धन्यवाद. आता आपण या काकांबरोबर प्रवास करतोय. ते आपलं आता गावला घेऊन जाणार. तुमचं गाव कुठलं? माझं गाव खेड. खेळतीच आहेत. आणि आपल्या अश्विनी गाडीवरती तुम्ही आता ड्रायव्हिंगचे काम करता. रामकृष्ण हरी माझं. चला. नंदाई ट्रॅव्हल्सचा आमचा प्रवास सुरू झाल्यानंतर गाडी हॉटेलला येऊन थांबली. तर किन्नर किंवा ड्रायव्हर हे त्यांची जेवणाची ही वेळ असते. आणि इथे खूप साऱ्या अशा ट्रॅव्हल्स होत्या, त्या दापोली किंवा इतर काही भागात जाणाऱ्या होत्या. गौरीशंकर, सुप्रिया असे ट्रॅव्हल्स दापोलीमधले आहेत. नंदाई जशी दापोलीमधले त्याप्रमाणे बाकी महाराष्ट्र शासनाच्या ST सुद्धा तिथे लागल्या होत्या. खूप अशा गाड्या मला पाहायला मिळाल्या. वैष्णव हॉटेल इथे फेमस हॉटेल आहे. तुम्हाला इथे वेगवेगळ्या रंगाच्या ढंगाच्या अशा गाड्या पाहायला मिळतात. हा वेगळाच आनंद असतो. लहान पोरं बाहेर येऊन सेल्फी काढत असतात तिथे. तो आनंद घेतला आणि आम्ही इथूनच पुढे मग पुन्हा प्रवास सुरू केला. आज आपण गाडीची सफर करूया. ही जी मला गाडी दिसते ही नंदाई मंगलमूर्ती या नावाने प्रसिद्धीच आहे दापोलीमध्ये. पूर्वी अश्विनी नाव होतं, आता सुद्धा अश्विनी नावाने बुकिंग करतात. शक्यतो अश्विनीची गाडी सगळे म्हणतात. तर गाडीच्या सीटाही नवीन होत्या, गाडीचे मॉडेलिंग चांगलं होतं, सीट खूप छान आणि कम्फर्टेबल होत्या. गाडीचा प्रवास करायचा असेल नक्की तुम्ही नंदाई मंगलमूर्ती या गाडीने प्रवास करू शकता. अश्विनी ट्रॅव्हल्स असंही नाव असेल. गाडीची रंगढंग खूप छान होती. गाडीची ठेवण नवीनच गाडी असल्यासारखं वाटत होतं आम्हाला. आणि आमचा इथलाही हॉटेलच्या इथला प्रवास सुरू झाला. इथून पुढे दापोलीत पोहोचण्याचा. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत राहा. दापोली चला, दापोलीला ये. दापोली पोचलं. निम्मी ट्रॅव्हल्सची दापोलीमध्येच खाली झाली होती. इथून पुढे ती शिवाजीनगरला त्या गाडीचं स्टे असतं, ऑफिस आहे तिथे. त्याच्या आधी आम्हाला गावतळे या ठिकाणी उतरायचं असतं. तिथे फक्त अर्धा तासाचं अंतर आहे इथून दापोली ते गावतळे. त्यामुळे मी कॅबिनमध्ये येऊन बसलो. ते काकांजवळ बोलत बसलो. ते खेडचे होते, तुम्ही सुरुवातीला पाहिले असेल. तर अशा रीतीने आमचा प्रवास पुढचा सुरू झाला. रस्त्यानं अंधार होता कारण की 5:30 वाजले होते त्यावेळी. त्यामुळे काही प्राणी वगैरे पाहायला मिळाले. रोडचा कसं गाडी चालवण्याचा अनुभव असतो त्या काकांशी बोलता आलं. शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. आणि आम्ही गावतला उतरून पुढे डमडम की इथं काही टावर्स असेल तिथे करून आम्ही घरी जाणार आहोत. असा आमचा आजचा प्रवास आहे.
प्रॉपर मी गावतळ्यामध्ये पोचलो आहे. म्हणजे आता मी प्रवास बघितला ते पूर्ण होता आपल्याला ठाणे ते गावतळेपर्यंतचा आणि गावतळ्याच्या पाठीच माझा रुख्खी गाव आहे. आता डमडमची वाट बघतोय. सकाळला वाजलेच 5:15 वाजले सकाळचे. डमडम आला की आम्ही जाऊन घरी थोडा आराम करू. ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलीत मित्रांनो, त्यासाठी तुमचा मनापासून आभार मानतो. माझ्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. अशीच आता गावची व्हिडिओ येत राहतील, पाहत राहा.